मित्रांनो, चुकीच्या नातेसंबंधांमध्ये गुंतून पैशाच्या हव्यासापायी आणि दारूच्या नशेत माणूस आपला विवेक हरवतो. समाजाच्या नियमांना धाब्यावर बसवून सुख शोधायचं ठरवलं तर शेवट विनाशातच होतो, हे लक्षात घ्यावे. खरी मैत्री म्हणजे विश्वास आणि प्रामाणिकपणा, परंतु स्वार्थ, वासना आणि लोभ यामुळे ती मैत्री तुटून शत्रुत्वात कधी बदलेल हे सांगता येत नाही. आणि यावर आधारित आपण एक स्टोरी आज बघणार आहोत. नमस्कार, मी एडिटर संदीप. आपण बघत आहात प्रतिशोध. यवतमाळ जिल्ह्यातील वाठोळा गावची ही घटना असून विलास नावाची ही व्यक्ती अतिशय श्रीमंत, ऐश्वर्य आरामात जीवन जगणारी आणि नावाजलेली अशी व्यक्ती होती. त्याचा व्यवसाय सुद्धा उत्तम चालत होता. त्याच्या घरात पैशाची कधीही कमतरता नव्हती. त्याची पत्नी लता हीही त्याच्याशी समाधाने संसार करत होती. परंतु विलासचा स्वभाव थोडा हट्टी आणि मिसाज दाखवणारा असल्यामुळे मित्रमंडळींमध्ये तो नेहमी वेगळा भासायचा. दुसरीकडे सोमेश हा त्याचा लहानपणापासूनचा जिवलग मित्र. दोघांनी शाळा कॉलेज एकत्र केली होती. प्रत्येक कामात व कार्यक्रमात सोमेश व विलास सोबतच राहायचे आणि त्यांची घट्ट मैत्री असल्यामुळे विचारांचे देवाणघेवाण सुद्धा त्यांच्यात व्हायचे. अगदी दोघंही मित्र एकामेकांच्या गोष्टी शेअर करत असत आणि आनंद सुद्धा दोघंही वाटून घेत असत. परंतु कॉलेज लाईफ संपल्यानंतर पुढे जीवनात वेगळ्या दिशेने वळण घेतले. विलास पैशाने श्रीमंत झाला तर सोमेश साधारण नोकरी करून कसाबसा गुजरण करणारा राहिला. आणि असे असले तरी त्यांच्या मैत्रीत कधीही तडा गेला नाही. दोघंही मित्र शरीर प्रकृतीने सुदृढ आणि हँडसम होते. त्यानंतर दोघांचीही लग्न झालेत. विलासची पत्नी लता ही सुद्धा सुंदर होती आणि सोमेशची पत्नी काजल ही सुद्धा सुंदर होती. काही काळाने दोन्ही दाम्पत्ये एकमेकांच्या इतकी जवळ आली की एक विचित्र करार त्यांच्यामध्ये झाला. आणि तो करार असा होता की आपापली पत्नी अदलाबदल करून आनंद घ्यावा. आपापल्या पत्न्यांची अदलाबदल करून जगण्यात वेगळा थरार व आनंद शोधण्याची सवय त्यांना लागून गेली. सुरुवातीला हे सगळं खेळकर वाटलं, परंतु पुढे ते रोजचंच झालं. रोजच्या दारूच्या पार्ट्या, हशी मजाक, अंगात येणारी दारू आणि त्याचबरोबर सुखाच्या नव्या शोधात त्यांनी समाजाच्या नियमांना धाब्यावर बसवलं. हा प्रकार गेल्या 3 वर्षापासून सुरू होता आणि दोघांनाही त्याची सवय लागलेली होती. सुरुवातीला हे फक्त आपापल्या पत्नीची अदलाबदल इतकंच ठरलेलं होतं, परंतु हळूहळू पैशाचा विषय यात मिसळला गेला. लता म्हणजे विलासची पत्नी. हिला सोमेशची गरिबी आणि त्याची आर्थिक ओढ लक्षात आली होती. ती गुपचूपपणे विलासच्या चोरून त्याला पैशाची मदत करायची आणि सुरुवातीला ती मदत छोटी होती. कधी 1000, कधी 2000, कधी 5000, परंतु ती रक्कम आता वाढत लाखावर पोचली होती. आणि सोमेशलाही लताच्या पैशाची चटक लागली. तो तिच्या पैशावर जास्त अवलंबून राहू लागला. दोघेही मित्र आपापल्या पत्नींना बदलून शेअर करून आनंद घेऊ लागले. याची कुजबूज कुठेही लागली नाही. परंतु ज्यावेळी यामध्ये पैशाची बाजू आली त्यावेळेस मात्र विलासला या सगळ्यांचा संशय येऊ लागला. त्याला दिसलं की घरातून पैसे नकळत गायब होतात आणि त्याने पत्नी लताला याबद्दल विचारणा केली असता तिने टाळाटाळीची उत्तरं दिली. परंतु एक दिवस विलासला कळलं की लता पैशाची मदत मैत्रीपोटी न करता सोमेश या गोष्टीचा गैरफायदा घेत आहे आणि त्यामुळे पत्नी अदलाबदलीच्या त्या नात्यातून पुढे जाऊन एक वेगळा स्वार्थ तयार झाला होता. यामुळे विलासला फार संताप आला आणि त्याने साफ नियम स्पष्ट केले होते की आपण आपली पत्नी अदलाबदली करावी, परंतु पैशाचा व्यवहार यामध्ये नको. आणि म्हणून त्याला वाटलं की सोमेश त्याच्या श्रीमंतीचा फायदा घेत आहे. आणि ही गोष्ट विलासच्या मनात अनेक दिवस राग करून साचत राहिली. परंतु एक दिवस तो क्षण आला. एका रात्री सगळेजण विलासच्या घरी भेटले. नेहमीप्रमाणे जेवण, गप्पा आणि दारू पिणे सुद्धा सुरू झाले. नशा चढत गेली. नशा जशी चढत गेली तसतसे वाद देखील होऊ लागले आणि मग पैशाचा विषय पुढे आला. विलासने उघडपणे सोमेशला सुनावलं, आपल्या करारानुसार फक्त पत्नीची अदलाबदल होती, परंतु तू माझ्या घरातले पैसे उचलतोय, माझ्या बायकोला फसवून तिच्याकडून नोटा उकळतोय, हे सगळं मला माहीत आहे. आणि दारूमुळे आधीच तणावलेले वातावरण
क्षणात भडकले. सोमेशला ही सवय झाली होती की विलास नेहमी श्रीमंती दाखवतो आणि स्वतःला मोठं समजतो. म्हणून सोमेशनेही त्याला प्रत्युत्तर दिले, मी तुझ्याकडून काही चोरलं नाही. तुझी बायको मला स्वतःहून मदत करते. तू काय तिचा मालक आहेस काय? आणि तीही एक स्त्री आहे, तिचं सुद्धा मन आहे, अशी बतावणी सोमेशने त्याला केली. यामुळे विलासचा राग आणखी अनावर आला. दोघांत शब्दांचे वार झाले, आवाज वाढलेत. लता आणि काजलने मध्ये पडून शांत करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु दोघेही ऐकायला तयार नव्हते. धक्काबुक्की झाली आणि अचानक सोमेशने रागाच्या भरात विलासला जोरात लात मारली. ही लात थेट त्याच्या गुप्तांगावर बसली. विलास ओरडला, जमिनीवर पडला, परंतु सोमेश थांबला नाही. एकामागून एक 10 ते 12 लाता त्याने त्याच्या गुप्तांगावर घातल्या. नशेत बेजार झालेला सोमेश आपला संताप उतरत होता, तर विलास तळफळत होता. काही क्षणातच विलास बेशुद्ध पडला आणि मग सगळं काही क्षणात बदललं. वातावरणात गोंधळ निर्माण झाला. लता ओरडू लागली. तिने तातडीने शेजारच्यांची मदत घेऊन विलासला दवाखान्यात नेलं, परंतु डॉक्टरांनी तपासून सांगितलं की ही व्यक्ती मृत पावलेली आहे. ही बातमी ऐकून लता कोसळली, तर सोमेशलाही हळूहळू भान आलं. नशा जसजशी उतरत गेली तसतसं त्याला उमजलं की त्याच्या रागाच्या भरात त्याने आपल्या जवळचा मित्र गमावला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून घरात विखुरलेल्या बाटल्या, तुटलेले ग्लास, रक्ताचे डाग, विलासला दवाखान्यात नेण्याच्या घाईत पडलेले पुरावे हे सगळं पोलिसांनी जप्त केलं. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं की मृत्यूचं कारण गंभीर मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन झालेला शॉक यामुळे झालेला आहे. म्हणजेच सोमेशने केलेल्या लात्या बुक्क्यांमुळेच मृत्यू झाला असे स्पष्ट झाले. पोलिसी चौकशी करत असताना लताने सगळं खरं सांगितलं. तिने मान्य केलं की ती गुपचूप पैशाची मदत करत होती आणि सोमेशच्या पत्नी काजलनेही मान्य केले की त्या चौघात अदलाबदलीचं नातं होतं आणि त्या रात्री वाद पैशावरून भडकला. त्यामुळे पोलिसांना केस सिद्ध करण्यासाठी पुरावे व साक्ष मिळाली. पोलिसांनी सोमेशला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा म्हणजेच IPCच्या 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान समाजात या घटनेची चर्चा जोरात झाली. लोकांना धक्का बसला की फक्त सुखाच्या शोधात माणसं किती खालावली जातात. लता आणि काजल दोघांनाही समाजाचा रोष सहन करावा लागला. कुटुंब उद्ध्वस्त झाली. श्रीमंती, मैत्री, आनंद या सगळ्यांच्या मागे गेलेले जीव अखेर गुन्ह्याच्या आणि मृत्यूच्या खाईत सापडले. तर मित्रांनो, पैशाच्या मोहाने आणि वासनांच्या जाळ्यात अडकून कसं आयुष्य उद्ध्वस्त होतं हे आज आपण बघितलं. याचंच हे जिवंत उदाहरण सुद्धा आहे. अशा घटना आपल्याला एक धडा देतात. चुकीच्या मार्गाने गेलेलं नातं कधीच सुख देत नाही, तर ते फक्त विनाशच घडवून आणतं. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा. आणि मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.